शरद पवारांसोबत कितीही राजकारण केलं तर शरद पवार आहे ती कोणाला मेळ लागू देत नाहीत अशा प्रकारचं एक वक्तव्य गाजलं होतं. आणि आता ते वक्तव्य खरं ठरताना दिसत आहे. कारण शरद पवारांच्या पुतण्याचा म्हणजे अजित पवारांचा मृत्यू झाला. मग चर्चा सुरू झाल्या होत्या राष्ट्रवादीचा उत्तराधिकारी कोण होणार, प्रफुल्ल पटेल कडे राष्ट्रवादी जाणार का, अशा प्रकारच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांनी जो काही डाव खेळलाय तो खरंच शरद पवार हे अशा प्रकारचा डाव खेळू शकतात असं म्हणायला हरकत नाही. आणि आता शरद पवारांनी असा डाव खेळलाय त्या डावामुळे दोन्ही राष्ट्रवादी थेट एकत्र येणार आहेत. नेमकं काय घडलंय आणि कोणता डाव आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मंडळी, आपल्याला माहित आहे अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आणि अजित पवार अपघाती मृत्यू झाल्याच्या आधी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठकी झाल्याचं सांगितलं गेलं. त्या बैठकीमध्ये विलिनीकराची चर्चा सुद्धा झाली अशा प्रकारचे सांगितलं गेलं. मात्र विलिनीकरण कोणाला नकोय, विलिनीकरण का नकोय, हे सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहेत. कारण जे अजित पवार विलिनीकरणासाठी गेले होते शरद पवारांकडे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या, त्यामध्ये आता मात्र विलिनीकरणाची चर्चा कुठलीही झाली नाही अशा प्रकारचं राष्ट्रवादीचे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील किंवा वेगवेगळे जे नेते सांगतायत ते सांगतायत की विलिनीकरणाची कुठलीही चर्चा झाली नाही. मग राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या तोंडातून सतत सूर येतोय की विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि विलिनीकरण 12 डिसेंबरला होणार होतं. मात्र हे पुढे ढकललं गेलं आणि आता लवकरच विलिनीकरण आमचं करू, दादांची इच्छा होती की विलिनीकरण करायचं आणि कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी ज्या फुटलेल्या त्या राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आणायच्या अशा प्रकारची दादांची इच्छा होती असं शरद पवारांनी सुद्धा सांगितलं होतं. आणि तीच इच्छा पुरी व्हावी ही माझी इच्छा आहे अशा प्रकारचं शरद पवारांनी सांगितलं होतं. मग शरद पवारांनी जर इच्छा पूर्ण व्हावी, माझी इच्छा अशा प्रकारची आहे असं म्हटल्यानंतर शरद पवारांची कोणती इच्छा पूर्ण झाली नाही का होणार? ते कसे होणार हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. कारण आपण पाहिलं असेल राजकारण होते, कुठेतरी सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा त्यांच्या राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या वरच्या पटीतील नेते असतील, हे सुनेत्राताईंना पदावर बसवलं आहे आणि खाली राजकारण करतायत ही तर गोष्ट उघड दिसायला लागलेली आहे. आणि स्वतःची पोळी कशा प्रकारे भाजता येईल हे तर उघड दिसायला लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता शरद पवारांनी डाव खेळलाय तो थेट पार्थ पवारांवर. विचार करा, तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही पाहिलं सुद्धा असेल की अजित पवारांच्या मृत्यूनंतर फक्त एक मुलगा आहे त्यांचा पार्थ पवार. जय पवार गेला नाही तिकडे किंवा सुनेत्रा पवार गेला नाही किंवा कोणी गेलं नाही त्यांच्या फॅमिली मधलं, पण पार्थ पवार थेट शरद पवारकडे जाऊन आलेला आहे आणि पार्थ पवार थेट शरद पवार आणि रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील यांच्यासोबत बातचीत करून थेट आपल्या युतीसाठी किंवा आपल्या विलिनीकरणासाठी प्रयत्न पार्थ पवारने केलेले आहेत. आणि लवकरच पार्थ पवारांसोबत आता शरद पवार हे समोर येणार आहेत आणि चर्चा कशा प्रकारे झाली होती, काय झालं होतं या सगळ्यांचा खुलासा करणार आहेत. पण त्यापूर्वी रोहित पवार म्हणजेच काकांचे पुतणे अशा प्रकारचं म्हणायला त्यांना हरकत नाही, कारण त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं जर कोण चालवत असेल तर ते रोहित पवार आहेत. आणि त्या रोहित पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या सगळ्या गोष्टी उघड करणार आहे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगणार आहे की आमची मीटिंग कशा प्रकारे झाली होती, तुम्हाला व्हिडिओ त्याचे प्रूफ दाखवणार आहे. आणि त्यामध्ये अजितदादा बोलताना तुम्हाला दिसणार आहेत की विलिनीकरणाची चर्चा आहे. विलिनीकरणाची चर्चा असल्यामुळे आता कुठंही याच्यामध्ये दुमत नाही किंवा काहीही गोष्ट नाही. पण जे नेते राष्ट्रवादीचे वरच्या पाटील सांगतायत ते खोटं सांगतायत किंवा त्यांचा कुठेतरी स्वार्थ आहे. आणि भाजपचा सुद्धा विलिनीकरणाला विरोध आहे एक प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यावरून दिसलेला आहे. कारण भाजपची जी काही पोळी आहे ती शिजलेली दिसत आहे खऱ्या अर्थानं जर सांगायचं गेलं तर. कशामुळे तर अजितदादा गेल्यानंतर आता अर्थमंत्री कोण बनणार, अर्थ खातं कोण सांभाळणार. महाराष्ट्र राज्याचं अर्थ खातं सांभाळायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. अजित पवारांकडे तो रुतबा होता, अजित पवारांकडे ते सगळं काही होतं, पण एकनाथ शिंदेकडे ते नव्हतं. एकनाथ शिंदेना माहिती आपल्याला की दिलं नव्हतं गेल्या वेळेस सुद्धा. आणि या वेळेस सुद्धा आता थेट अजित पवारांचं अर्थमंत्रीपद गेल्यानंतर किंवा अजित पवार गेल्यानंतर थेट फडणवीसांकडे आलेले. त्याच्यामुळे फडणवीस म्हणत होते की विलिनीकरण होऊ नये. मात्र शरद पवारांनी पार्थ पवारांवर डाव खेळलेला आहे आणि पार्थ पवार लवकरच सुनेत्रा पवारांना कन्व्हिन्स करून लवकरच आता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीमध्ये लवकरच आता
या सगळ्या गोष्टीचा म्हणजे शरद पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील, लवकर एकत्र येणार असल्याची धक्कादायक किंवा एक सुखद माहिती, ज्यांच्यासाठी धक्कादायक आहे त्यांच्यासाठी धक्कादायक आणि ज्यांच्यासाठी सुखद आहे त्यांच्यासाठी सुखद माहिती आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत का? तुम्हाला काय वाटते? नक्की कळवा. भेटूयात व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.